शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण अहिल्यानगर कर्जत या भागामध्ये आलो आहोत. गावाचं नाव आहे मिरजगाव. शेतकरी मित्रांनो, आज आपण एक गोठ्याला व्हिजिट देण्यासाठी आलोय. जे गोठा जवळजवळ 3 वर्ष झालं तुम्ही SCD वैदिक सोबत जोडलेला आहे आणि मिल्क चार्जर ज्यांनी म्हणजे तुम्ही जर पाहत असाल माझ्या पाठीमागे म्हणजे लहान बाळ कसं धरतं तसं सरांनी धरलेलं आहे. याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं अजून बघित तिकडे पडले ते भरपूर. हा म्हणजे असं ते वरपर्यंत गेलं असतं. सगळ्या खाताला बिताला आमच्या घरात ज्याला लागेल त्याला ते पाण्याची बकेट आहे. पाण्याची बकेट केली. क्या बात आहे. जे आपले खूप मोठे फॅन आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी 100% मिल्क चार्जर हे त्यांच्या असणाऱ्या गोठ्यावरती वापरलंय. मित्रांनो, त्यांचा आपण परिचय घेऊया की त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये कशा प्रकारे वापरलं. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मी सुदेश लक्ष्मण खेतमाळस, राहणार मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. ओके. सुदेश सर, हे काय आहे सगळं आम्ही ते पाहतोय वरपासून खालीपर्यंत किती बकेट आहेत सगळ्या? सर्व मिल्क चार्जर सर हे थोडं आहे. अच्छा, हे थोडं आहे, आतमध्ये भरपूर आहे. बर, हा तर फक्त ट्रेलर आहे सर. पिक्चर लय मोठा आहे. म्हणजे सगळ्याला बकेट घरामध्ये ते वापरले 25 किलोचे बकेट. क्या बात आहे. रानात पण आहेत सर. माझ्या रानात जावा तुम्ही, प्रत्येक रानात 2-3 बकेट आहेत ना असंच. मग रानात आम्ही कशासाठी यूज करायला तिथे ते बकेट ड्रिंचिंग म्हणा, पाणी वापरतो. म्हणजे मिल्क चार्जरचा फायदा असा बी होऊ शकतो आता कळाला. म्हणजे बकेट बी यूज होतो. क्या बात आहे. आता माझ्या पाठीमागे तुम्ही जी गाय पाहताय तुझी जर चमक पाहिजे सर, चमक एकदम जबरदस्त चमक आहे बघा. आता अरे बापरे, गायची हाईट पहा ना केवढी मोठी. हा सर, हाईट पहा आणि खालीपासून वरपर्यंत जर पाहिलं जबरदस्त अशी चमक आहे बघा त्याच्यावरती. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सरपाट केस असं काही प्रकार नाही. थोडस आम्हाला सांगा ना की 3 वर्ष झालं तुम्ही वापरताय. म्हणजे पहिले 1.5-2 वर्ष तर आम्ही असं ऐकलं की तुम्ही असं औषध म्हणून वापरत होता. म्हणजे येतोय का रिझल्ट? नाही तसं नाही. मला रिझल्ट पूर्ण खात्रीशीर होता, पण खर्चाअभावी मी थोडस हे करायचो, प्रमाणात वापरायचो. अच्छा, म्हणजे गाय आजारी पडली तर डॉक्टर जे टॉनिक द्यायचे लिहून ते टॉनिक आणत नव्हतं मी. बर. ते मिल्क चार्जर घेऊन यायचो मी त्याच्याकडे. अच्छा, डॉक्टर तुम्हाला लिहून द्यायचे? हा, लिहून द्यायचे टॉनिक, पण मी ते टॉनिक आणत नव्हतो. मिल्क चार्जर आणायचं, ते खाऊ घालायची गायला, ती गाय व्यवस्थित व्हायची. बर. मग तेच सत्र चालू होतं. पण नंतर जो भाकड काळ आला, म्हणजे मला 1-2 गायांनी जे लागवडीसाठी त्रास दिला हे दिला, ओके, त्यानंतर मग मी पूर्ण मिल्क चार्जर वापरण्याचा निर्णय घेतला. ओके. कारण मी त्याच्या आधी पूर्ण ते बिस्ट मीन वगैरे असायचे ना, ते वेगवेगळे प्रॉडक्ट असायचे, ते मिनरल मिक्सरची ते चारून बघायचे. पण गायीला गाभण राहण्यासाठी ह्याच्यासाठी काही फरक पडत नाही सगळ्यात. काहीच फरक पडत नाही. लोक तर म्हणतात की भरपूर दिलं बाबा, मिनरल मिक्सर दिलं तर दूध वाढतं आमचं, गाभणीला नाही. आता मग त्यांच्या गाया वेगळ्यात आणि माझ्या गाया वेगळ्यात काय असं म्हणावं लागलं. अच्छा, बरं. नाही, गायीला तर त्याचा काहीच फरक पडत नाही. म्हणजे पडला तर तात्पुरता पडतो. तात्पुरता ना सर, मग गाभण तर राहायला पाहिजे ना गाय. एकदम. जर तुम्ही म्हणता बेस्ट मीन सगळे मिनरल येते तर मग ते दिल्यानंतर गाभण तर राहिली पाहिजे ना गाय. पण ती तरी गाभण राहणार नाही. म्हणजे तुम्ही किती बी गायीने त्रास दिलेला असून द्या, तिला 1 बकेट खाऊ घाला, लगेच गाय गाभण राहणार. प्रॉब्लेम गाभणच राहणार गाय. सर म्हणजे नैसर्गिकरित्या हेटवर येणार, गाभण पण लगेच राहणार. किती जनावर आहे तुमची सगळी? आपले टोटल हे 10 गाय इथं आणि 2 कालवडी. अच्छा, 10 गाय 2. 2 कालवडी. आता मला सांगा, आता हे तुमच्या सगळ्या जे गायी आहेत त्याच्यातल्या काय गायी तर तुम्ही घरच्या घरीच बरोबर. त्याची गाय झाली, त्याची 6 कालवडी घरची. ही घरची आहे पूर्ण घरची. त्या पण घरच्या. आता मला एक सांगा थोडस की बाबा तुम्ही दोघं मिळून दूध व्यवसाय म्हणजे पुढे चालवताय, दोघं मिळून सगळं. दुधाच्या क्षेत्रामध्ये गाईला येणारा मेजर प्रॉब्लेम काय काय? म्हणजे समजा मिल्क सूप ह्या विषयी थोडासा आपण बाजूला ठेवू, परंतु समजा मिल्क चार्जर नसतो तर गाईला हे प्रॉब्लेम येतातच आमच्याकडे बाबा, हा प्रॉब्लेम येतच होता. असं कोणते प्रॉब्लेम आहे? शेणाचं पण अच्छा, शेणाचं. त्या दिवसात शेण आहे ना, उन्हाळ्यात असं भरता सुद्धा येत नव्हतं सुकलेलं, इतकं पातळ शेण राहायचं. म्हणजे पूर्णपणे असं पातळ शेण व्हायचं. आता तुम्ही बघा, आता ते खाली दाखवतो शेण बघा किती घट्ट पडलंय बघा. म्हणजे ते गायचं शेण आहे असं कोण म्हणणार नाही. ते असं वाटेल की एखादी देशी बिशी गाय का तिथं शेण आहे. आता मला सांगा, ही गाय हिच्या पाठीमागे शेण बघा, आता शेण बघा पूर्ण घट्ट शेण आहे, बरोबर. बसली होती त्याच्यावर, तिच्या अंगाला चिकटलेलं नाही बघा. आता हे पूर्णपणे सर कुठंच भरली नाही बघा,
याच्यामध्ये नाही तिथे तसं. जनावरांचं मेजर प्रॉब्लेम हाच आहे का भरपूर तुम्ही जा खायला टाकता तुम्ही त्याच्यामध्ये समजा ते जर पातळ शेण येत असेल तर ते पचतच नाही म्हणजे जे खायला टाकतं ते कुठं पचतं तेव्हा हा. आणि विशेष म्हणजे काय तुमच्या ह्याच्यामध्ये मी असं ऐकलं की डॉक्टर हा वर्षभर येतच नाही म्हणजे फक्त आला तर सिमेंट भरण्यापुरतं येतो हा, सिमेंट भरण्यापुरतं. म्हणजे डॉक्टर असं नाही येत तिथं हो, डॉक्टर नाहीच काय कारण नाही नाही जे मेन प्रॉब्लेम आहे जी गायांची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे जी हा, म्हणतो, पचनक्रिया. ती एकदम योग्यच झाली आहे गायांची. ओके म्हणजे गायीला कसलाही त्रास नाही सकाळी 6 वाजता चारा टाकतो संध्याकाळी 6 वाजता हा मध्ये आधी आम्ही गायांकडे बघत पण नाही आता तुम्ही बघतात सर आला तुम्ही शेण पण तसंच पडलं तसंच शेण पडलं पण शेण. ओढत नाही काय नाही काय नाही संध्याकाळी 6 वाजता शेण एकदा उचलणार मग खायला हा. टाकणार मग दूध काढणार आमचं कामच झालं. ओके पाण्याची सोय 24 तास केलेली त्यांना पाणी पूर्ण भरून ठेवलेलं असतं एकदा सकाळी मस्त काही भरलं ओके होते सकाळी आता हे पूर्ण पेलेले होते ते पूर्ण ही ड्रम अख्खं पेतात सकाळी ओके. आणि आता उद्या सकाळपर्यंत हे पूर्ण ड्रम राहिलेलं ड्रम पूर्ण नील करून टाकू. म्यूट करून टाका हा. आता मला एक सांगा ना की साधारणतः गायींमध्ये म्हटलं की मस्टुडियाचं प्रमाण राहतो हा, मस्त आहे. आणि तुम्हाला एका गायीला फटका पण बसलाय हा, त्याचा. ते काय ते जवळ मला वाटतंय तिला भरपूर खर्च हो. केला तुम्ही पण मस्टुडिया नीट झाला नाही नाही. आता ते मला सुरू सांगा असेल. जसंच मिल्क चार्जर तुम्ही चालू केलं हा मग आता मला ते पाहायचं आहे त्याचा आता फरक बघायचा आता परंतु मला असं म्हणायचं तुम्ही जे समजा हे ह्या मस्टुडिया तुमचा झाला हा तुमचा काही बरा नाही झाला हा. तुम्ही त्याला चालू केले हा. पण ज्या बाईच्या गायींना तुम्ही चालू केलं होतं हा. त्यांना मस्टुडिया झाला हा, का मग तेच सांगू सर मस्टर्सिस नावाचा प्रकारच राहिला नाही आता माझा. म्हणजे नाहीच हा, झाला. हा, पूर्ण नाही कारण मस्टर्सिस माझ्या इथं व्हायचा प्रॉब्लेम काय होता की माझ्याकडे जागा कंजेस्टेड आहे हा जागा नाही बरोबर. गायांना दुसऱ्या दावणीला बांधायला पण जागा नाही ओके. गाई हितच हा. एकाच जागेवर आहे. गाईला हलायला चान्स नाही बरं. आणि मग ती शेण आम्ही ओढत नाहीत बाकीच्या कामामुळे हा आणि मग ते गाय त्याच्यावर बसणार कुठं ती ओली जागा राहणार बसणार त्याच्यावर आणि त्यामुळे लगेच मस्टर्सिस म्हणजे हा problem इथंच होणार पहिला. मेन प्रॉब्लेम काय आहे सर हा गायच्या बसली ना गायच्या सोडातून दूधच निघत हा पण मेन प्रॉब्लेम मिल्क चार्जर चालू झाल्यापासून गाय कशी बी बसून द्या किती बी तिच्या कासावर साडावर दाब येऊन द्या हा तरी पण दूधच गळत नाही काहीच म्हणजे प्रॉब्लेम दूधच गळत नाही आणि दूध गळलं नाही की मस्टर्सिस होतच नाही म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की मिल्क चार्जर मुळे ते झालं असं काय वाटतं का ह्याच्या पूर्वी तुमच्याकडे हा प्रॉब्लेम यायचा हा यायचे आणि आणि त्याच्यासाठी भरपूर मिनरल मिक्सचर बी भरपूर चालले होते प्रयोग सगळे केले. केले, प्रयोग भरपूर केले पण मी तर ऐकलं असं तुम्ही मला सांगत होते सगळ्यात भारीतलं भारी मिळेल मिक्सर सगळं सगळं 600 रुपये किलो पर्यंत चाललं म्हणजे नुसतं किलोची किंमत 600 हा, रुपये. नुसती किलोची 600 रुपये पण काय फरक जाणवला पण त्याच्यात पण काहीच फरक नाही जाणवला अच्छा बर फरकच नाही जाणवला सर तुम्हाला एक व्यक्ती पण असं म्हटलं की तुम्ही हो एवढं ते मिल्क मिनरल चार्जरचे- ते मला म्हणले तुमचा गोठाच बघायला यायचा आहे मला तुम्ही एवढं काय ते मिल्क चार्जर मध्ये पाहिले हा, हा. मी म्हणलं पाहिलंय म्हणजे तुम्ही दाखवतोच म्हणलं तुम्हाला तुम्ही फक्त गोठ्यावर या बघा तुम्ही काय रिझल्ट बर 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 कसला त्रासच नाही राहिला आणि सर मानसिक त्रास काहीच नाही बर बर हे चाललं ना मानसिक त्रास म्हणजे गायांचा काही त्रासच नाही टेन्शनच नाही गाई फक्त आहे दारात व्यवस्थित आहे 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास काम करायचं व्यवस्थित परत बघायचं नाही काय नाही काय ती त्यांचं कार्य करून चालूच ठेवतात मला सांगा आता आपण एवढं बोलतोय तुमच्या पाठीमागच्या गाईवर माझं लक्ष आहे बघा, बघा. बघा. तर चालू आहे तीच बघा रवत. चालू. काय टेन्शन नाही आता तुम्ही एवढे जवळ उभे राहिले हा. ते हलत नाही काय नाही तुम्हाला माहिती का अहो देशी गाई म्हैस खूप चांगली ही म्हणजे त्याला आपण असं म्हणतो तिला सेन्स आहे हिला हे नॉन सेन्स आहे म्हणजे हिला काहीच कळत नाही परंतु तुम्ही आज बघितलं का गाईंना सेन्स आलाय का होत आता तुमच्या पाठीमागे जी गाय आहे तिच्यावरती जी चमक आहे आता मला सांगा ही जी गाईवरती चमक आहे काय वाटतं आता हे मिल्क चार्जर चालू आणि केल्यापासून सर हे गाई काय असं म्हणजे एकदम कमी व्हायचं नाही हा. ही जे जवळपास माझ्या मते ही आता 4थ्या किंवा 5व्या येताला असेल ही हा बघा ती तब्येत तरी पण काय अहो अशी वाटते हा. आता या तुम्ही जवान आहे हा? मग 4th 5वी येत असेल पण आता तुम्ही मला एक मागाशी किस्सा सांगत होता ती जी गाय आहे पलीकडची हं. तिच्या गाई बरोबर ती गाई हा, म्हणजे एक महिन्याची पाठीमागची ती आहे. आमच्या चुलत्यांचीच आहे. ती ती दोन फक्त एक कोणत्या महिना लहान आहे कालवड. सर तिला तरी घास आहे खायला हा. वेगवेगळं तिला घास आहे, खायला. वेगवेगळं आमचं कुत्री सोडून दुसरं काहीच आमच्याकडे नाहीये. हा. मुरघास सोडून काही नाहीये काहीच नाही काहीच नाहीये फक्त मुरघास अहो सर, मकाचा मुरघास ती दुसरा गाय काहीच नाही. बघितली आणि ती पलीकडची ती गाय बघितली तो का सर. त्यांचा घास आहे तो का तिथे घास पलीकडचा मुरघास. आमच्या गायांना घास पण नाही आमच्या गायांना घास नाही फक्त काय नाही. मुरघासवर काम फक्त चालू आहे. मुरघास घास विचार करा आता. म्हणजे त्यांच्याकडे पौष्टिक आहार आहे तरी तुमच्याकडे तर मुरघासवरच काम चालू हा, आहे. फक्त मुरघास परंतु मुरघाचा असून सुद्धा
मला तुम्हाला असं वाटतं का मिल्क चार्जरनी नुकत्या मुरघासवर तुमची ही सगळी सिस्टीम बरोबर सुरळीत चालू आहे? नाही मिल्क चार्जर हे कंपल्सरीच पाहिजे. आता मला एक सांगा ना, समजा तुमचे मेजर जे प्रॉब्लेम आहेत समजा गायीमध्ये असे कोणते तुम्हाला रिझल्ट आले की बा सर हे रिझल्ट मला दिसले, जसं की एक मस्टुडिया गेला ते काय ते सर एक नंबरची हा. गाय आहे. तो का त्याचा ओके. उभा आहे. बरं. तिला इतका त्रास झाला बेकार. तिचे हा. पाय कंटिन्यू सुजलेले राहायचे चारी पाय मणक्याच्या इतके सुजलेले होते. हा. आणि ते आम्हाला वाटायचं की तिच्या मानक्यात गॅप झालाय का काय झालाय काय कळत बर त्या गायीला जसं मिल्क चार्जर चालू केले तसं त्या गायीच्या एकाही पायाला सूज राहिली. तुम्ही बघा ते सगळी उतरून गेली. सूज एकदम उतरून गेली. पाय एकदम व्यवस्थित उभा राहते, नाही तर ती धाराला सुद्धा व्यवस्थित उभा राहत नाही. आता समजा आपण हा जर दवाखान्यात गेलो असतो असं करायचं तर किती खर्च आला असता? नाही डॉक्टरांना मी दाखवलं होतं ना, पण डॉक्टरांना बी ऍक्च्युली प्रॉब्लेम समजत नव्हता की कशामुळे होते. बर. असा विषय त्याला केलेला आहे मी, डॉक्टर बी केलेला म्हणजे आहे. सगळे प्रयोग करून थकले त्यावेळेस मिल्क चार्जर उपाय केला. मग नंतर कंटिन्यू चालू केलं ना मी. हा. मग नंतर मग म्हणलं हिला पण बघू आता काय फरक पडेल. हा. कारण नाहीतर म्हणलं आपल्याला पुढल्या येताला इकाय नाही तर मग बर विकण्याची तयारी होती आमची. ओके. पण तिला फरक पडला सर. म्हणजे फरक मिल्क पडला. चार्जरनी जर समजा आपण असं गृहीत धरू सर, हा. बघा समजा दवाखान्याचा समजा ह्या गाईला मिल्क चार्जर नसतं आणि समजा हा सगळा दवाखाना जर तुमचा खर्च करावा लागला असता तर काय वाटतं एका गाईला एका वर्षाला किती खर्च आला असता? तर तसं खर्च तर एक अंदाज बाबा 10,000 रुपये 15,000 रुपये 5,000 वर्षाला बाबा एवढी तर गेलेच असते बाबा यार. हा 10 ते 12,000 रुपये प्रति गाय धरायचं. सर 10,000 रुपये तर कोणी खर्च करणार? 1000 रुपये खर्च धरायचा मंथली. मंथली मला एक सांगा 10,000 जरी खर्च केला असता किती कारण जनावर? ह्या दिवसात काय होतं सर, गायीला ताप येणं, उष्णतेमुळे त्रास होणं. आता बघा ना माझा पत्रा किती कमी आहे, किती कमी मला आहे. सांगा आता एवढा आहे मला हिट तर ऑलरेडी आहे आणि हा. गर्दी किती गाय आणि गर्दी किती? कमी जागेत ज्यादा गाय. म्हणजे इथं उष्णता ऑलरेडी खूप भरपूर आहे. ह्युमिडिटी जास्त आहे. हा तरी पण माझ्या गायांना कसलाही त्रास नाही. माझ्या गायीला ताप नाही. असं नाही की माझी गाय ही कधी कमी खाती कुठं ज्यादा खाती, तसलं काही विषयच नाही सर. म्हणजे जेव्हापासून ही चालू केले तेव्हापासून कसलाच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला असं वाटतं दुग्ध व्यवसाय जो आहे सहज करू शकतो असे तंत्रज्ञान मार्केटमध्ये नाही, नाही, सहज करू शकतो. मिल्क चार्जर खरंच सहज करू शकतो. आता माझे टार्गेट आहे, मी बँगलोरच्या गाय घेणार आहे, 1-2 गाय घेणार आहे 40-40 लिटरची. फक्त मिल्क चार्जरचा जोर घेणार. म्हणजे व्हरायटी गायची कोणती असू कोणती असू दे, कोणती असू दे. चार्जर तिला परत कन्वर्ट करते. फक्त मिल्क चार्जर पाहिजे तिला कसलाही त्रास होणार नाही किंवा काही नाही. म्हणजे सेटच मिल्क चार्जर चारा तुम्ही. ताई नमस्ते, तुमचाही परिचय द्या. मीना सुदेश खेतमाळस, ओके. कर्जत तालुका. कर्जत तालुका. आता मला एक सांगा, तुम्ही बी खांद्याला खांदा लावून हे सगळं करता. आता मला सांगा कमीत कमी ह्या गाईचं तुम्ही तुमच्या लहान मुलांना दूध देतो हो. आणि घरामध्ये पण ह्याचं दूध खाल्लं जातंय. आता दुधाच्या बाबतीत सांगा, आता तुमचा थेट किचनशी संपर्क येतो, हो. पण दुधाच्या बाबतीत काय वाटतं? पहिलं जे दूध निघायचं आणि मिल्क चार्जर चालू झाले याच्यानंतर दूध निघायचं काय फरक वाटतं? घट्टपणा? दुधाला जी साई येते ना ती हा. खूप जाड सरीची असते. बर. हो. आणि दूध पण खायला छान लागतं. चविष्ट. चव. हा. मुलं खातात का दूध? हो. पहिलं काय आता व्हायचं? आमच्या घरात सगळ्यांना 6 आवडतं. लिटर दूध म्हाताऱ्या जातं. माणसापासून सगळ्यांना आमच्या आवडतं. घरामध्ये आम्हाला 6 लिटर दूध एक गाय आम्हालाच लागते. एक गाई आणि मिल्क चार्जर आम्ही दिल्यापासून तूप तर पण करतो ना त्याचं. हा. तूप पण करतो. तुपाची क्वालिटी मलाही- कशी आहे? मलाही पण आमचे वैदिकचे दुकानदार केलेलं तूप. गवारे हा, साहेब पण सगळं. हेच गायांचं दूध खातात. मिल्क चार्जरचं दूध माझं गाव शेजारी आहे. मी माझ्या गावातलं दूध न घेता यांच्याकडून मिरज गावून दूध घेऊन जातो घरी. शित ना. 4 किलोमीटर अंतरावर माझं घर आहे. काय वाटतं दुधाची यांची क्वालिटी? दुधाची क्वालिटी जर पाहायला गेलं तर ज्या गायांना मूर घासा असतो त्याची चव ऍक्च्युली खराब लागत, पण वास मारतं ते. वास मारतं. पण यांच्या मिल्क चार्जर मुळे यांच्या दुधाची क्वालिटी जवळपास म्हशीच्या दुधासारखी लागते. काय बोलता? चव पण तेच, आणि दुधाला आमच्या घरी 1 लिटर दुधाचं पण आम्ही तूप बनवतो. एवढी साई येते, मलाई येते सर त्यावर. माझ्या तुपाला तर ऑलरेडी वेटिंग आहे. काय बोलता? ते राम सरांचं हा. ते राम सरांनी सांगितलेलं ते अमृत पाणी तयार करायसाठी पण तुपाला मला पण वेट करावं लागत काय बोलता? क्या बात आहे. वेटिंग आहे आमचं आणि तुपाला. त्याची सत्यता अशी पण आहे. काव ताई यांच्या चेहऱ्यावर तेज वाढलं की नाही? का सर बरोबर आहे का नाही? मला आवडतं दूध खूप. मला आवडतं. असं म्हणते जे काढतं त्यांना दूध म्हणजे खाऊ वाटत नाही. हा. तसं नाहीये प्रकार. ते आवडीनं खातात. खातात त्याच्यामध्ये. म्हणजे हा पण एक बदल आहे. नुसतं गाईमध्ये नाही बदल झाला, मालकामध्ये पण बदल झाला आहे. जवळजवळ जर आता समजा सगळे संपते जर दूध तयार झालं चालू झालं तर किती लिटर दूध जातं? आता 150 ते 160 लिटर पर्यंत जातं. म्हणजे पूर्ण ताकदीने सुरू झालं. नाही आता ज्यादा जाईल कारण हा. आता या 2 कालवडी पण त्यात ऍड होणार.
180 190 पर्यंत जाईल. आणि एवढं दूध असून पण यांच्या दुधाची क्वालिटी 4085च्या पुढेच कंटिन्यू. आणि त्याच्यात आम्ही ते चार, मलाई पण दोन, चार, काढतो चार. दररोज अर्धा किलो 4 तरी 2 मलाई 4 काढतो. 4. काय सांगताय मलाई काढून दुधाचं एवढं लागतंय? मलाई काढून संध्याकाळच्या नाही दुधाची. मलाई काढल्यानंतर संध्याकाळच्या दुधाची दुसऱ्या दिवशी फॅट 3 7 3 8 लागते. बर, आणि जे ताजं दूध आहे त्याची फॅट 4 4 4 5 पर्यंत होते. म्हणजे काढून सुद्धा जेवढी लोक हा. काढत नाही तेवढं हा. तुमचं काढून लागतोय. हा, काढून- त्यापेक्षा काढून जास्त म्हणलं तरी हा, चालेल. हरकत नाही त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये. जास्त. हा? समजा आता धार काढताना बऱ्याच वेळा ज्या स्त्रिया धार काढतात किंवा आपल्यातले काय पुरुष धार काढतात पण शक्यतो मेजर काम हे त्यांच्याकडे असतं. परंतु हे धार काढत असताना बराच प्रॉब्लेम येतो, म्हणजे लात मारणं असेल किंवा गाय उडी मारणं असेल तर काय वाटतं मिल्क चार्जर दिल्यापासून हा काही प्रॉब्लेम असं वाटतं का कमी झालाय? हा नाही कमीच आहे ना. मी भाला घालतच नाही गाय. कशालाच भाला नाही. म्हणजे काही ठराविक गायांना घालतो ज्यांना पहिल्यापासून सवय होती त्यांना. हा, हा, हा. म्हणजे माझ्या घरच्या कालवडी तयार झालेले जातात त्यांना भाला वगैरे काहीच घालत काही नाही. विषयच नाही. त्यांना ते तशीच सवय लागली. म्हणजे एकंदरीत मला सांगा ज्या जनावरांना गुचिडाचा प्रॉब्लेम असतो, मी तर पाहिलं खूप नाही, नाही, गुचिड नाही. गुचिड गुचिड नाही. नाही. सर नाहीच आहे, आज आमच्या 3.5 हातात वर्ष बसला झालं मी धंदा करतोय. आई, माझ्या एकही हातात गुचिड उचलत नाही. पण नाही. हा? तरी पण त्याच्या खाली कधीच नाही. एक गुचिड गुचिड आम्हाला पण नाही, कसलाच काही नाही. दिसला अहो मला सांगा ना 4 पाऊल चाललं की तुमचं घर आहे. हो. लोकांचे गोटे थोडे लांब तरी हा. असतात, तुमचा गोटा एकदम कंजेस्टेड हा, आहे समोर काय. congested. नाही तर तुमच्या घरामध्ये तुम्ही याचा प्रादुर्भाव व्हायला पाहिजे. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केली का? तुमचा एवढ्या गोट्यात उभा राहिली पण वासच नाहीये. हो. गाव वेळेस आहे. बिलकुल वास नाही. हा? म्हणजे इतकी वेळा आपण गप्पा मारतोय पण कुठं वास जाणवत नाही काही नाही. विशेष काही म्हणजे अहो मला माशी पण नाही जाणवत बा. नाही काहीच नाही. नाही तर माश्या एवढ्या उगवताय त्याच्यामध्ये नाही, नाही तर मला आजच्या नाही वाटत. दिवसात तर लय माशा असतात. आहे का हो, नाही? असतात. म्हणजे तुम्ही एक गोष्ट पहा, गुचिड नाही, गुचिड. माशी नाही, नाही. मशुऱ्याचा प्रकार नाहीये, नाही. डॉक्टरचा काही विषय नाहीये, चमकला काही तोंड नाहीये, तो आधी रवंत कशी बिचारी करू बा हा, एकदम निवांत करते. हा? हा. बरं दूध 100-150 लिटर एकदम आरामात जाते. हा. डिग्री फॅट काही विषय नाहीये. आता माझं आता जवळपास 7 गाय आहेत. त्याच्यामध्ये माझं 85 ते 90 लिटर पर्यंत दूध आहे आता सध्या. आता सध्या क्या बात आहे. आता ज्या शेतकऱ्यांना असे अनेक प्रॉब्लेम येऊ राहिले आणि दवाखान्यामध्ये त्यांचा प्रचंड खर्च होतोय, अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही स्वतःहून काय सांगा? नाही त्यांनी मिल्क चार्जरचा अवश्य उपयोग करून बघितलाच पाहिजे. कारण मिल्क चार्जर खरंच जबरदस्त टेक्नॉलॉजी. बरं, हा मी तर इमॅजिनच करू शकत नाही मिल्क चार्जर शिवाय. हा? तुम्ही सगळे मला जास्त fan आहे. हा मला इतकी सवय झाली की मिल्क चार्जर टाकायचं आणि गायीकडे बघायचंच नाही काहीच हा. नाही. तो का सर ती काल गाई हा, ती थोडीशी पलीकडे गेली. हा. म्हणजे आता ती तार लागली तिच्या बरं, पायाला. बरं, बरं, ती जी आहे मोठी घासायसाठी गेली. हा. तर तिला थोडा पाय धरायला काल जरा त्रास होत होता. ओके. तिला 200 ग्रॅम चारलंय मी मिल्क चार्जर. ती आता काय नाही उद्याच्याला ओके होऊन जाईल. आता बी व्यवस्थित पाय धरायला लागली ती. म्हणजे आजारी रात्री पडली पाय- काय नाही लगेच मिल्क चार्जरचं प्रमाण थोडं जादा देऊन टाकायचं. 200 ग्रॅम चारायचं. तुमच्याकडे संजीवनीच हा, मिळाली हा, म्हणायचं. संजीवनी. काही अडचण आली काय नाही, चार्जर. काय नाही. बरं सकाळी किती देतं, संध्याकाळी किती देतं? मी 100 ग्रॅम चालतो. परंतु तुमचं एक वाक्य मग मला खूप चांगलं वाटलं. तुम्ही असे म्हणत होते ज्या लोकांना दुग्ध व्यवसाय परवडत नाही हम्म. त्यांनी एकदा गाडी मिल्क चार्जर हातात द्यावी. हा नाही एकदा दे. हा? मग म्हणजे- त्यांना करायची काहीच गरज नाही. मग ती बरोबर सगळं मिल्क चार्जरच करते. करून देते. हा मिल्क चार्जरच करून देते. क्या बात आहे. आता ताई तुम्हाला मला असं विचारायचं की आता ज्या महिला गोट्यामध्ये ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचंय स्वतःच्या हिमतीने बाबा ते करू राहिल्या तर त्यांना यश मिळत नाहीये, परंतु तुम्ही हे सिद्ध करून दाखवलंय कारण तुमचा मेंटेनन्स कमी आणलाय, Maintenance. खर्च कमी आणलाय. सर आतापर्यंत माझा चारा सगळा विकतचा आहे. हा, चारा टोटली विकतचा आहे आतापर्यंत. अरे बापरे. आता माझा आता वैदिक वरची मका यंदापासून माझी तयार होती. आता चालू होणार आता आहे. सगळी वैदिक वरची मका माझी चालू होणार आहे. पण आतापर्यंत सगळाचा चारा पूर्ण विकतचा आहे. बर. खुराक पूर्ण विकतच आहे. हा. मिल्क चार्जर विकतच आहे. तरी पण मला परवडत. आता मला सांगा लोक तर म्हणतात हे महाग आहे, हो. म्हणजे बरेच लोकांची कमेंट येते मिल्क चार्जर महाग आहे भाऊ आम्हाला परवडत नाही. हम्म. आता तुम्ही तर म्हणताय 150 लिटर दूध बी काढताय, दुधाची क्वालिटी पण सुधारवताय, एवढ्या बकेट पण वापरताय, पण तुम्हाला हे महाग वाटत नाही का? नाही मिल्क चार्जर महाग नाहीच हा? आहे. कारण मस्टेसिस दवाखान्यामध्ये झाल्यानंतर डॉक्टरांचा खर्च कमी होतोय ना. सर इथं मेडिकल आहे. माझ्या चुलत बंधूच मेडिकल शेजारी? हा लगेच मला आवाज द्यावा लागायचा मुलांना की इंजेक्शन घेऊन ये. तिकडून हा धार काढताना इंजेक्शन घेऊन ये. मला सांगा Mastitis. म्हणजे ती 600 रुपये किलोचं पण मी मिक्सर वापरून बघितलं, हा. खाली 370 रुपयाचं मिल्क चार्जर असं आहे. हो. म्हणजे मार्केटमध्ये प्रत्येक रोगाला वेगवेगळं औषध आहे हम्म. का हो सर? हा.
परंतु पण नाही. मिल्क चार्जर असं तंत्रज्ञान हो. आहे सगळ्या रोगाला एकच औषध आहे. एकच औषध आहे, एकच. पण मला थोडस तुम्हाला विचारायचं यांच्या बाबतीमध्ये तुम्ही यांना म्हणली नाहीत की अहो हे तुम्ही काय आणून चालताय पहिल्यांदा थोडस यांना नाही म्हणले अहो काय काय लावले म्हणजे चांगले चांगले तिला केलं. म्हणायचो आम्ही हा. नाही, आता उलट त्याच्यामुळे नाही काय आता नाही शेण त्यांना उचलावं हो, लागतं त्याच्यामुळं- आता शेण खराब झालं की तेच आम्हाला म्हणतात पावडर संपली आधी मिल्क चार्जर अच्छा म्हणजे पावडर शेण खराब होते. शेण नाही, खराब लगेच होतं. होतं लगेच काय. विशेष म्हणजे पचनक्रिया एवढी चांगली सुधारली तुमच्या गाईच्या अंगावरती तब्येत बघा आणि चमक बघा नाही तर सरपट केस असतात हम्म. बरोबर आहे का नाही पण काय सांगाल ज्याशी अशा महिला आहेत अशा सगळ्या आता बघा ना काय सर, म्हणाल? सकाळी 6 वाजता खाल्लेलं आहे त्यांनी तरी पण काही नाही निवांत. एकदम निवांत आहे. आणि आता बी 6लाच भेटणार आहे त्यांना खायला असं आहे ना त्याच्या आधी उठत काही पण भेटणार नाही तोपर्यंत. नाही आणि त्या अपेक्षा बी करत नाहीत माझी गाय पण ओरडत नाही सर फक्त हिटवर आल्यानंतर माझी गाय ओरडती माझी गाय जर विदाऊट कारणाची ओरडून दाखवली कुणी हा, हा. तर मी त्याला म्हणेन ती पहिली पैसे माझी किती? गाय ओरडतच नाही हा ओरडतच नाही फक्त हिटवर आली तर ओरडती म्हणजे विचार करा आपण इतके वेळ थांबलोय हा. तुमची गाई चुळबुळ कुठेच नाही बघा ना हा. अहो कुठं नाही तर या गाई थांबल्या की लात मार कुठं काय कर म्हणजे चुळबुळ कर पण असं कुठंच नाही एकदम शांत झाल्या हा. आणि विशेष म्हणजे एवढ्या जवळ जवळ तुम्ही बांधल्या हा. पण भांडण कुठेच नाहीये हा. आणि विशेष म्हणजे एवढी हिट आहे सर एवढा पत्रा खाली हिट पत्रा बघा खूप हा? नाहीतर उन्हाळ्याचं एवढे ताप येणं हे बनणं काही टेम्परेचर मुळे आणि यांना टेम्परेचर होतं राहिलं हा. म्हणजे आता उन्हाळ्यात नाही म्हटलं तर सर तुमचं 10-15 सहज खर्च झाला हा. म्हणजे जे लोक महाग आहे असं म्हणतात सर त्यांच्यासाठी खरी ती संजीवनी आहे. हम्म. हे तुम्ही एकदा वापरून आणि 100% ताकदीने पाहायला पाहिजे बरोबर आहे का नाही काय सांगाल ताई तुम्ही सगळ्यांना तुमच्या दूध ह्याच्यात दूध खरंच चांगलंय मुलांसाठी ह्या एससीटीचं हा आणि त्याच्यावरती तूप जे येतं ना ते तूप पण इतकं छान आहे असं रवाळ तूप असतं पूर्ण म्हणजे ज्याला प्युअर ज्याला आपण हो, म्हणतो आणि विशेष म्हणजे जसं सर मला केलेलं आहे सांग घरात आपण त्याचा पण व्हिडिओ आहे ना? तुम्हाला घ्यायचा हे- असेल तर पहा. नक्की नक्की घेऊन आणि सर जसं सांगत होते याचं दूध म्हशीसारखं निघतंय म्हणजे विचार घट्ट करा दूध असतं. लोक म्हशीच्या दुधातला 80 रुपये देऊ राहिले हो. तीच क्वालिटी तुम्हाला या गाईमध्ये मिळणार ते आणि आणखीन आमच्या कॉलनीतले पाठीमागे जे राहतात ना हा. ते बी नेतात आमच्या प्रतिभूत ते पण म्हणतात म्हशीवरच दूध आहे तुमच्याकडे असं आहे ना? लिटर भर दूध नेलं तरी ते तूप काढतात सर हा, प्रत्येक तेवढ्यावरती गोष्ट घाबरून राहिले. माझ्या जेवढे मग रतीब जेवढे आहेत रेती ना, भेटतात तेवढे ते सगळे सगळे दूध जण काढतात. सांगतात की आम्ही तूप हा, काढतो तूप काढतो. त्याच्यामध्ये. आणि अजून प्युअर हा. हो. क्या बात आहे, क्या बात आहे. सर हा. हे प्रोडक्ट महाग आहे हा. पण जर आपण विचार केला एका गोठ्यामध्ये एका गायचा एक मास जर खाली गेला हा. तर पूर्ण तिचं वेत आहे त्यातला फायदा निघून जातो अगदी बरोबर. आणि एका गायला मस्टायटिस झाली आणि तिचं सड जर बाद झालं तर ती पूर्ण गायीची लाईफ बाद जाते अहो ती मग गाय त्याच्यामुळे महाग जरी असलं तरी बाकीचे याचे फायदे भरपूर आहेत जर आपण 500 रुपये खर्च केला तर त्याच्यापासून होणारा फायदा नक्कीच 5,000 रुपये असेल म्हणजे महाग ही फक्त संकल्पना डोक्यात तयार झाली हम्म. मुळात तुम्ही ग्राउंडवरती वापरलंच नाही जर तुम्ही वापरलं असतं तर तुम्हाला कळालं असतं ही महाग आहे की स्वस्त आहे बरोबर आहे की नाही सर बरोबर नाही नाही सर तसं ऍक्च्युली मी तर फक्त शेण खतासाठी चालू केलेले कारण मी तुमच्या पूर्ण वैदिकची शेती करतोय सध्या हा, वैदिक सोडून मला शेती पण आपण करायची त्यांना सांगतो. हा, काही- अरे बाबा काहीतरी थोडंफार टाका हे म्हणतात आपल्या मकाला युरिया टाक थोडी थोडी वाढ मी म्हणतो यंदा नाही वाढली पुढल्या वर्षी वाढेल पण युरिया टाकायचा नाही करेक्ट करेक्ट आणि पौष्टिक जे खायचं. हा आणि जे चालू आहे आता मी आता हे फक्त शेणासाठी आता तुम्ही विचार करा ना सर हे कसं महाग आहे विदाऊट मिल्क चार्जरच्या शेणाचा ट्रेलर आज घ्यायचं म्हणलं तर 5,000 रुपयाला भेटतो बरोबर बरोबर आणि मी जरी मिल्क चार्जरचं शेणखत घ्यायचं म्हणलं तरी पण भेटणार नाही मला सर 8,000 नाही मी 10,000 जरी देतो म्हणलं तरी मिळणार नाही तरी मिळणार नाही आणि एवढं पौष्टिक सर हा एवढं पौष्टिक sir. कारण ज्याच्याकडे मिल्क चार्जरचं शेण असेल ते ते विकणारच स्वतःच्या नाही. शेतात घालेल ना, स्वतःसाठी दुसऱ्याला करतोय काय ना. विकेल? तू गाली करते हा, ते विकत- आज जर आपण पाहिलं तर गांडूळ खत विकत आणावं लागतं आमच्या गांडूळ जगत नाही याच्या उकिरड्यामध्ये गांडूळ तयार होतात हा, घरच्या घरी उकिरड्यामध्ये. ओल्या शेणामध्ये मी नेतच आत्ताच्या आहे. दिवसात शेतीत गांडूळ शेतीत निघतो. ह्या दिवसात गांडूळ आहेत ह्या उन्हाळ्यात अहो, गांडूळ आहेत. लोकांच्या शेतामध्ये आम्ही स्वतः पैसे लावली होती जा एक गांडूळ घेऊन या 500 रुपये देतो हो बरोबर. एक पण नाही, नाही आमच्या गेला रानात माझ्या हा? हातात निघते माझ्या वांग्याच्या रानात मी एवढ्या टेम्परेचर मध्ये अहो 29 टेम्परेचर आता आहे वांग्याचं झाडच किती के पण थोडं उकरलं ना तरी निघतंय तरी गांडूळ निघते ते पण प्युअर मिल्क चार्जरच्या शेणामध्ये हा क्या बात आहे. आणि मिल्क चार्जरच्या शेणामध्ये मी शेण नेऊन दिलतो मेजरच्या दुकानामध्ये हा. कॅरी बॅग मध्ये त्यांचं त्यात पूर्ण गांडूळ होते शेण चहापत्तीवाणी असं भुसभुशीत पूर्ण एकदम सुटतंय वाटत या नाही की बात ती शेण आहे का चहापत्ती म्हणजे याच्यातून एक सिद्ध होतं मुळामध्ये या तंत्रज्ञानाचे हजार फायदे आहेत. फायदा म्हणजे आपण काय म्हणतो त्या तंत्रज्ञानाचा कस काढणार माणूस पाहिजे तो कस 100%. इथं काढणार माणूस आहे का हो? म्हणजे त्यांनी सगळे फायदे बघितले आताशी तर सुरुवात आहे सर हा. अजून भरपूर अजून 1-2-3 वर्षांनी या माझ्याकडे हा. पूर्ण वैदिक
तुम्हाला पण तुम्ही पण असता का वैदिकचे एवढे रिझल्ट बघितले नसते एवढे रिझल्ट दाखवतो मी तुम्हाला वैदिक क्या बात आहे. तुमची राम सर पण चाट होते आपल्या प्रॉडक्टने एवढा रिझल्ट भेटतो क्या बात आहे, हा. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं सर रोगमुक्त हं. तुमच्याकडे सगळी जनावर आहेत. आता जवळपास वर्ष झालं हा. गाईला कसल्याही प्रकारचं इंजेक्शन नाही काही नाही काही नाही म्हणजे तो एक जण आमच्याकडे 20 रुपयाला लसीकरण करायला येतो बघा हा, हा, हा. म्हणजे 20 रुपये घेतो आणि प्रत्येक गायला लसीकरण करतो ते लसीकरण बी बंद केलंय मी काय म्हणलं गरज नाही पडली? आता मी म्हणलं आता माझ्याकडे कंटिन्यू लस चालू आहे म्हणलं रोज सकाळ सकाळ चालू आहे. लस चालू आहे महिन्यातून एकदा तरी म्हणलं येतात. आता गरजच नाही म्हणलं आता घेतच नाही. आता बघूच म्हणलं माझ्या गायांना लसीकरण होतंय? न करता गायांना लाल खुरकूत येतंय का कुठं काय मगाशी होतंय सांगत का होते ना की एक केमिकल वाला म्हणजे ज्याचं मिनरल मिक्सर आहे हा, तो वापरला. तो पण माझा काय तुमच्या पोट्यात असं की तुम्ही म्हणजे पाहायचंय मला एवढं ते नाव करताय. पाहायला पण आले होते. आणते ना ते लय फोर्स करत तो होते ते म्हणतो पाहण्यासाठी. तो म्हणतो तुझ्याकडे एवढ्या गायातून तू एवढा निवांत कसं काय असतो मी म्हणतो ही सगळी मिल्क चार्जर कमाली ते चारायचं सकाळ संध्याकाळ निवांत राहायचं बाकी काही नाही क्या बात, क्या बात. गोट्यात बघायचीच गरज नाही पडत असं आहे ना खरंच गरज नाही म्हणजे एवढे चांगले रिझल्ट आणि एवढं सगळं मिळतंय. राम सरांना काय सांगाल तुम्ही या उद्देशाने नाही राम त्यांनी जे सरांनी- बनवले प्रोडक्ट काय सांगाल तुम्ही? नाही खरंच ते त्यांच्या नावाप्रमाणेच आहे खरंच हा. रामाचं कार्य इथून मागं बी लय मोठं होतं हा आणि इथून पुढे बी खरंच मोठं राहणार आहे बरोबर. आणि त्यांनी त्या नावाच्या दृष्टीनेच कंपनी स्थापन केलेली आहे. लय एससीटी जबरदस्त. मातीचं पोषण करते, हा, लय जबरदस्त. मातीची सेवा करते हम्म. आणि मिल्क चार्जर गोमातीची सेवा अजून करते. 5 ते 6 वर्षांनी सर म्हणजे मी एससीटी वैदिक किंवा अदर कंपन्या कोणत्या ज्याला जी आवडत ती पण ऑर्गॅनिक शिवाय किंवा वैदिक शिवाय. वैदिक शिवाय ह्या खतांशिवाय आणि गाईला किती मिल्क होऊ शकत? चार्जर शिवाय पर्याय नाही नाही मिल्क चार्जर शिवाय पर्याय नाही कारण मिल्क चार्जर ऑलरेडी मी तर सगळे प्रॉडक्ट वापरून बघितले असं आहे ना? सगळे म्हणजे कोणत्याही कंपनी एखाद्याने सांगितलं ना सर ह्या कंपनीचं मिनरल मिक्सर चालू लय जबरदस्त मी लगेच चालून पाहिजे सगळे प्रयोग केले. हा मी रिझल्ट पाहायचो त्याचा ऍक्च्युली त्याच गायला देणार कंटिन्यू देणार बघणार त्यात काही फरक वाटतोय पण मला कधीही फरक दिसला नाही. परंतु आता तुम्ही ते सगळे प्रयोग थांबवले. आता नाही आता मी मेडिकल मध्ये जातच नाही सर हा मेडिकल मध्ये जातच नाही मी मेडिकल मधली कोणतीच गोष्ट आणलेली नाही आज. ओनली मिल्क चार्जर. हा ओनली मेडिकल मधली फक्त गोष्टी ती डॉक्टरचं ते फक्त ते लावायचं सिमेंट काढी बस 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 दुसरं काहीच नाही त्यांनी आजारी पडल्यावर औषध लिहून दिलं तरी आणत नाही. काहीच नाही ती चिठ्ठी तशीच असते माझ्याकडे मी पण फक्त दुनियाच्या पेंट्रीमध्ये गावली. दुनियाच्या पेंट्रीमध्ये गावली. आणणार नाही. फक्त मिल्क चार्जर तिला प्रमाण वाढवायचं त्या गायला बाकी काहीच नाही क्या बात आहे. तुमचा एवढा आनंद पाहिला खूप खूप आभार आहे आमचं तुमचं आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू.